कृष्ण हरे सज्जन हो, आज आपणाला संत एकनाथ महाराजांच्या अभंगावर एकनाथ षष्ठीच्या निमित्ताने अभंग विवरण ऐकत आहे. धन्य आजे दिन संत दर्शनाचा नाथ महाराजांचा अभंग आहे आणि नाथषष्ठी नाथांची आहे, म्हणजे त्यांची पुण्यतिथी आहे. नाथ महाराज म्हणजे एक नाथ, म्हणजे त्यांचा नाथ एकच होता म्हणून ते सनाथ होते. आमचे तुमचे अनेक नाथ असतात. रविवारी एक आपलं साध्य बदलतं, रविवारी गेला जेजुरीला, सोमवारी गेला इकडे शंकराच्या भगवान शंकराच्या मंदिरात, मंगळवारी देवीच्या मंदिरात. रोज आमचा नाथ आमचं साध्य बदलतं. नाथांचं मात्र एकच साध्य, एक नाथ म्हणजे एक नाथ होता म्हणून ते सनाथ होते. आमचे तुमचे अनेक नाथ आहोत, मग आम्ही तुम्ही अनाथ आहोत. नाथ महाराजांचं साध्य, नाथ महाराजांचं कार्य, नाथ महाराजांचं वाङ्मय इतकं उत्तम आहे ना. काय नाथ महाराजांचा अभंग आहे तो. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, काय वर्णन केले माऊलींचं त्यांनी. त्याच्यावर आपला व्हिडिओ आहे, जरूर तो पहा. 78 साली तो कैवल्याचा पुतळा हे पुस्तक आपण लिहिलं, त्यात पहिलं कीर्तन मी ते छापलेलं आहे. तेव्हा नाथ महाराजांचं वाङ्मय, नाथ महाराजांचं कार्य, नाथ महाराजांचा आचार विचार उच्चार संचार आणि प्रचार याची एक वाक्यता होती आणि म्हणून ते एक नाथ असे ठरले. अभंग त्यांचा ऐका. धन्य आजे दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शिन गेला, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. त्रिविध तापांची झाले बोळवण, देखेल्या चरण वैष्णवांचे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. नाथ महाराज म्हणतात, धन्य आजे दिन संत दर्शनाचा. तोच दिवस धन्य आहे की ज्या दिवशी संतांचं दर्शन झालं, संतांचं मार्गदर्शन झालं, तो खरा धन्य दिवस. आणि त्याने होतं काय, त्यांच्या दर्शनाने आणि मार्गदर्शनाने अनंत जन्मीचा सीन गेला, सगळा शिनभाग जातो अनंत जन्मीचा. हा हा हा. आणि म्हणून नाथ महाराज दुसऱ्या चरणात म्हणतात, मज वाटे त्यासी. शिनभाग गेल्यानंतर त्यांचं ज्ञान आणि त्यांचं दर्शन झाल्यावर असं वाटतं की त्यांना आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे, आलिंगन द्यावे, पाय धरावेत आणि कधीही त्यांचे पाय सोडू नये, त्यांचा सहवास सोडू नये असं मनाला वाटतं. आणखीन काय होतं संत दर्शनामुळे. तिसऱ्या चरणात नाथ महाराज म्हणतात, त्रिविध तापांची झाली बोळवण. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक हे 3 ताप प्रत्येकांच्या मागे आहेत, प्रत्येकांना आहेत. आध्यात्मिक म्हणजे रोग, शरीर वगैरे अनेक प्रकारचे रोग होणं, त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. अधिभौतिक म्हणजे शेजारी पाजारी तुमचे लांडगे कोले हिंस्र पशु किंवा चोर यांच्याकडून होणारा जो भूतांकडून होणारा त्रास, भूत म्हणजे स्मशानातले नाही, हे पंचमहाभूतातले जो होणारे ताप त्याला म्हणतात भौतिक ताप. आणि तिसरा जो ताप आहे अधिदैविक, म्हणजे ते दिसत नाही, भूत लागणं म्हणा, ग्रहपीडा म्हणा,
घरं दिसत नाही, पिढा तर होते आहे, किंवा या ज्या गोष्टी आहेत की आता पितर तुमच्यावर कोपले असा तो भविष्यकार सांगतात, ज्योतिष सांगतात. आणि मग पितर कोणी पाहिजेत, पितर गेले निघून, पण तुमच्यावर पितर कोपले, तुम्हाला त्रास होतो आहे. म्हणजे पितर दिसत नाहीत, भूतं दिसत नाहीत, घरपिढा दिसत नाही, तुमच्या प्रारब्धामुळे त्रास होतो, प्रारब्ध दिसत नाही. असे जे न दिसणारे पण ताप होतात त्याला म्हणतात आधी दैविक पाप, दैविक ताप, दैवयोगाने होणारे, न दिसणारे. हे तिन्ही ताप संतांच्या दर्शनाने आणि मार्गदर्शनाने जातात. आणि शेवटच्या चरणात नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, आणि म्हणून त्यांचा संग घडला पाहिजे. किती दिवस? न भावा वियोग जन्मोजन्मे, जन्मोजन्मामध्ये त्यांची संगती घडली पाहिजे. काय नाथ महाराजांचा अभंग आहे पहा. तेव्हा नाथ म्हणजे समतेचे पुरस्कर्ते, हरिजनाचं मूल कडेवर घेणारे. त्या काळामध्ये अस्पृश्यता हे जे होतं ना, हे त्या प्रस्थापित बंड त्यावेळी हरिजनाचं मूल उन्हाच्या तापाने पाय तापले असं नाचत होतं आणि रडत होतं. नाथांनी पाहिलं नाही हरिजनाचे कोणाचं, त्यांनी लगेच कडेवर घेतलं. नंतर कळलं की अरे हरिजनाचं आहे. तरी पण नाथ महाराज घाबरले नाही त्या प्रस्थापितांना. तेव्हा त्यांचं समता हे त्यांचं महत्त्वाची गोष्ट. दुसरं महत्त्वाचं त्यांचं गुण आहे क्षमता. यवनांगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. 100 वेळा मुसलमान पिचकाऱ्या मारून पान खाऊन अंगावर थुकला, पण 100 वेळासुद्धा त्यांना ते जाऊन आंघोळ करून यायचे राग आला नाही. शेवटी त्याच्या तोंडातला थुंका संपला. तो लोटांगण घालतोय आणि म्हणतो, क्षमा करा महाराज, तुम्हाला राग येण्यासाठी मी सुपारी घेतली होती लोकांची, पण मी हारलो आणि तुम्ही जिंकलात. नाथ महाराज म्हणले, तसं काही नाही बाबा, तू थुंकलास म्हणून मला 100 वेळा आंघोळ्या घडल्या. तू माझा गुरु आहेस. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. त्याच्यावरही नाथांनी कृपा केली. तेव्हा हे याला म्हणतात क्षमता. आणि एकात्मता. गाढवाला पाणी पाजणारे संत फक्त नाथ महाराज आहेत. तेव्हा अनेक त्यांचे सद्गुण सांगता येतील. आणि म्हणून अशा महान संतांच्या घरी भगवंताने 12 वर्ष पाणी वाहिलं. श्री एकनाथ सदणी माधव जे सर्व काम हे करीतो. घासे स्वकरे चंदन गंगेचे पाणी कावडी भरितो. तेव्हा या नाथषष्ठीच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन. आणि आपणा सर्वांना जय हरी. नाथांचा संपूर्ण हरिपाठ यूट्यूबवर मी त्याचं विवेचन केलेलं आहे. संपूर्ण हरिपाठ अर्थासह यूट्यूबवर सर्वांनी ऐका. म्हणजे नाथांचं हरी शब्दावर किती प्रेम आहे. एका अभंग 3-3, 4-4 ठिकाणी हरी शब्द आलेला आहे. आणि सर्वत्र हरिमुखी गाता हरपली चिंता, हे तर ध्रुवपद आहे. हरिपाठ नाथांचा यूट्यूबवर जरूर ऐका. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, ज्ञान वाटीत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.